तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ डायरेक्ट या डर्ट बाईक पासून चालू व्हायला आहे. आणि असं व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आता याच्यावर आपण पूर्ण ओव्हरऑल रिव्ह्यू व्हिडिओ करायचा आहे. आणि कसं कसं काय काय याला मोड करून तयार केले आहे, कुठली गाडी आहे, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर भावांनो, वाऱ्याचा आवाज लई आलाय, त्यामुळं जरा अवघड व्हायलंय. आणि माईक पण नाही आहे. माईक होता तो मित्राला दिलोय असं म्हणाय गेलं तर. आणि त्याला आणायला लावलेलो, तर त्यानं आणला नाही. तर भावांनो, सगळ्यात पहिला जी गोष्ट म्हणाय गेला असं तर ही गाडी TVS वाल्यांची आहे. RTR 200 4V आहे ही. हिला आपण तयार केलंय पूर्ण डर्ट बाईक मध्ये. आणि यामध्ये लय काय काय चेंजेस आहेत. फक्त ती चेसी सोडला सा, फक्त चेसी म्हणजे हे वरचा भाग, ह्यो पण हे जो आहे ह्यो पण एक्सपल्सचा आहे. वरची तेवढं पकडला असता तर फक्त RTRचं आहे तेवढंच. बाकी सगळं चेंजेस आहेत. इकडं रेल्वे गेल्या. आणि आता आपण टॉपिकवर येऊ. तर सांगाल तो असं की ही RTR आहे. तिला आपण तयार केले फुल रेसिंगसाठी आणि मोटोक्रॉस रेसिंगसाठी. तर सध्या पूर्ण वेगळीच गाडी आहे. हिला कोण म्हणू शकणार नाही की RTR केले. RTR गाडी आहे आणि याला असं तयार केले. प्रत्येक जण तेच विचारतात कुठली गाडी आहे, काय आहे. तर भावांनो, फोडून चालू करायचं म्हटलं तर हा जो पुढचा सेक्शन आहे हा पूर्ण एक्सपल्स आहे. हे जे पूर्ण ह्याला काय म्हणतात मला माहित नाही. आणि हे जे पूर्ण दिसायलंय तुम्हाला हे सगळं एक्सपल्स आहे. आणि ओव्हरऑल परत हे म्हणाय गेलं असं तर ही आपलं पिस्टन पिस्टन पण हे एक्सपल्स घातलेलं आहे. फक्त ही बॉडी आहे ती ती पण RTRची आहे आणि वरची जी बॉडी आहे ती एक्सपल्सची आहे. आणि कार्बोरेटर पण चेंज आहे. कार्बोरेटर आहे NSचा आणि एअर फिल्टर हा एक KNNचा एअर फिल्टर आहे. पूर्ण रेसिंगसाठी वापरतात. आता जरा घाण झाल्या समजून घ्या. आणि परत सांगायला गेलं तर हे ह्याला काय म्हणतात मला पण माहित नाही. हे पण सरी सांगायला गेलं असं तर एक्सपल्सच टाकलेला आहे. रिम एक्सपल्स आहेत दोन्ही पण. अल्टर केलंय समजू शकता तशा हिशोबानं. आणि तसं म्हणायचं गेलं तर बाकी सगळं काय म्हणतात त्याला ओव्हरऑल एक्सपल्सच म्हणायची. फक्त त्याला RTR चेसी जोडल्या एवढाच विषय आहे. बाकी सगळं एक्सपल्सच तयार केलेला आहे. आणि एक गोष्ट सांगायचं म्हटलं असं तर हे एक हे खास बेळगाववरनं मागवायला लागते. ह्याला तयार केले म्हणजे हे 30,000 रुपये दोन्ही साईड, तिकडचं पण आणि इकडचं पण मिळून 30,000 रुपये खर्च झालाय. समजू शकता 30,000 रुपये गेले याला फक्त. हे हे जे आहे हे 30,000 रुपये फक्त हे तयार करण्यासाठी गेले. हे विचार करू शकता कितपत याला हे झालेलं आहे. पैसे गेलेले आहेत. पैसे काय सोडा, शौक आहे त्यामुळे तयार केल्या गाडी. आणि एक्झॉस्ट एक्झॉस्ट म्हटला ना, ह्यो पण तयार करून घेतलाय. ह्यो पूर्ण इथून हे जे आहे बेंड पाईप पासून पूर्ण तयार केलेला आहे. ह्यो पण हँडमेड आहे. हे पण असं दुसऱ्या कुठल्या कंपनीचा लावलोय असं नाही. हे पण हँडमेड केलेला आहे. परत टाकी ही पण बहुतेक ही सुझुकीची टाकी आहे. सुझुकीची ज्यांना माहित आहे, जे वाजवतात त्यांना कळालं असेल सुझुकी. परत हे फ्रंटचं मडगार्ड जे आहे हे पण एक्सपल्स आहे. हे पण एक्सपल्सला येते. जरा तुटले समजून घ्या. आणि 22 नंबर काय आहे म्हणतेला, 22 नंबर हा यो माझा युनिकॉर्नचा नंबर आहे. त्यामुळे मला 22 इच्छा होती त्यामुळे मी घेतलंय. परत हे ते जरा हे वेगळं वाटत असणार आहे. तर भावांनो, आता इथं होतो हे सांगाल तो त्यांना हे केला, त्याला हॉटस्पॉट दिलोय आणि हॉटस्पॉट मागायला येतो त्यामुळं जरा हे केलो. परत चेन स्प्रॉकेट पण बदललेला आहे. चेन स्प्रॉकेट पण जे रेसिंगच्या हिशोबाने असते ते दोन्ही, तिथलं पुढचं पण आणि मागचं पण दोन्ही पण बदलले. परत ह्याला हा हे डिस्क आहे, म्हणजे ABS आहे पण ABS ऑफ केले कारण ABS ऑफ लागतंय. जेवढी गाडी स्किट किंवा हे होईल त्या आपल्या हिशोबाने चालेल त्या हिशोबाने भारी असते. ABS जर असला, इथे बघा ABS लिहिलंय पण ABS नाही याला. ह्याला फक्त डिस्क केले, दोन्हीकडे डिस्क आहेत. आणि हे RTRचे डिस्क आहेत.
त्याला एक्सपल्सला बसलं त्यामुळे ते डायरेक्ट घातलं. आणि परत शॉकअप्सर म्हटला असा, शॉकअप्सर ह्यो इम्पल्स आहे, एक्सपल्सचा मला मिळाला नाही, त्यामुळे इम्पल्स मिळालं, त्यामुळे इम्पल्स घातले सरळ. आणि तसं म्हणायला गेला तर लय काय काय केलोय, नाटकी झाले आता, जसं आठवल तसं करत व्हिडिओ करालोय मी. आणि एक हा एक क्विक थॉटल, हे फक्त हाफच फिरतंय, हे पूर्ण फिरत नाही, हे हाफच फिरतंय. आणि रेससाठी हे भारी आहे, कारण जेवढा जेवढा गाडीला पिकअप असेल तेवढं भारी आहे. आणि परत काय म्हणतात, थॉटल क्विक पाहिजे त्याला, त्यामुळे ते क्विक थॉटल बसलेलं असते. एवढी पॉवर आहे या गाडीत, एवढी मी अजून सांभाळू शकत नाही. कारण कसं झालंय, डायरेक्ट आपण युनिकॉर्नवरनं डायरेक्ट असल्या असल्या गाडीवर आले, त्यामुळं समजून घ्या काय हालत होत असेल. आणि परत काय सांगायचं होतं आणि असं विसरते का, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक बघून घ्या. भावांनो, सिनेमॅटिक कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि ओव्हरऑल असं सांगायचं म्हटलं तर अनेक पूर्ण थॉट असं म्हणतीला त्याला पूर्ण व्हिडिओ देऊ शकतोय. कारण एवढं गाडी त्या तयार केले, मला अजून समजून झाले की काय काय तयार केले आणि काय नाही, त्यामुळं सगळंच अवघड झाले. आता जेवढं माझ्या लक्षात होतं तेवढं मी आता पूर्ण ओव्हरऑल सगळं सांगितलंय. तरी पण बघू आता परत आणि काय आठवतंय त्या हिशोबानं परत हे करायचं आहे. अनेक व्हिडिओ येईल पूर्ण, आणि ट्रेनिंगचं पण व्हिडिओ येतील आता इथनं पुढं. हे घेऊन आता मला कमीत कमी 2 आठवडे झाले. 2 आठवड्यापासून मी ही गाडी एवढी फिरवल्या सांगतो, एवढी फिरवल्या की पूर्ण ट्रॅक केलाय. म्हणजे काय म्हणतात, ट्रेनिंग पूर्ण केल्या. परत ऑफरोडला पण गेलोय, पण ऑफरोडिंगसाठी एवढं म्हणजे हे मेन रोडवर चालण्यासाठी टायर नाही आहेत, त्याला बटन्स टायर म्हणतात, नॉबी टायर्स म्हणतात त्यांना. आणि हे रोडसाठी चालतच नाहीत. पुढचा टायर तर अजून आहे, मागच्या टायरची हालत बघा, असं हे पूर्ण गेले सगळं. त्यामुळं असल्या गाड्यांना हे काय म्हणतात त्याला, रोडवर चालत नाही. परत तुम्ही असल्या मातीत कुठं पण आणा, मातीत चालतात गाड्या, मातीचा काय विषय नसतोय. कारण मातीसाठीच ते टायर तयार केलेला आहे. आणि जरा तोतलं बोलत असं असं वाटत असेल, कारण तोंड आले सगळीकडं, फेक आले इकडे, असं जिभेवर उठले, त्यामुळे बोलायला इन झाले. ओव्हरऑल पूर्ण तर रिव्ह्यू दिलोय मी तसं सांगायचं गेलं तर. आणि या ब्लॉगमध्ये असं एवढं काय खास नव्हतं, कारण कसं झालंय, बोलता येईन झालंय, पण तरी पण व्हिडिओ केलोय. आणि ओव्हरऑल रिव्ह्यू म्हणायचं गेला असं तर ही गाडी एक नंबर आहे, आणि पॉवर बिअर असं एक नंबरच आहे. आणि ही पूर्ण गाडी बेळगाव साईडनं तयार केलेली आहे. त्या गावाचं नाव आता आठवना, पण गाडी एक नंबर आहे. गाडी असली भारी वाटतं सांगतो, एकच नंबर. आणि त्याचं पिकअप आणि हे म्हटलं तर स्लो भारी वाटते. चला आवाज ऐकूया आता. आयडलवरचा आवाज आहे. ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओ येईल, तर आतापासून व्हिडिओ येणारच आहेत, रेसिंगचं म्हणा, परत प्रॅक्टिसचं सगळंच येणार आहे. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब, फॉलो सगळं करून घ्या. आणि इथनं पुढं कंटिन्यू ब्लॉग येणार. तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.